नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सखी, आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत. 18 वर्षानंतर आपल्याला मतदानाचा हक्क आहे, किंबहुना तो आपला अधिकारच आहे असं आपण म्हणतो. परंतु आपले हक्क आणि अधिकार याची जाणीव आहे आपल्याला? मूलभूत किंवा सर्वसामान्यांचे हक्क आणि कर्तव्य कोणती आहेत? कारण जेव्हा आपण आपले हक्क आणि अधिकार याविषयी बोलतो तेव्हा त्यांची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. तेव्हाच आपण आपली कर्तव्य यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. याच अनुषंगाने पुढील काही भाग आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार, हक्क आणि कर्तव्य. आणि आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय माजी न्यायाधीश मिस्टर C.L. थूल यांना. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. ते माजी अध्यक्ष मानवाधिकार आयोग महाराष्ट्र राज्य तसेच अनुसूचित जाती जमाती आयोग याचेही अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून आपण या विषयावर अधिक चर्चा करणार आहोत. कार्यक्रमातील तुमचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी 022 हा STD कोड आहे. एक महत्त्वाची विनंती, प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचतील. प्रश्न थोडक्यात आणि थेट विचारावेत. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार, हक्क आणि कर्तव्य. आणि आज आपल्याबरोबर आहेत मिस्टर C.L. थूल. सर, आज खरं तर खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. आज आपण सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार, हक्क याविषयी चर्चा करतोय. आपल्या भारतीय संविधानामध्ये सुद्धा त्याची तरतूद आहे. पण मुळात ही संकल्पना काय आहे, ती आपल्याकडे कधी व केव्हा आली? पूनम, आपण हा अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे की भारताचे संविधान आहे आणि हे संविधान आपण 26 जानेवारी 50 पासून लागू केलेलं आहे. पण त्याच्या अगोदर ही पार्श्वभूमी आपल्याला पाहणं गरजेचं आहे की आपले जे मूलभूत अधिकार आहेत, हे मूलभूत अधिकार म्हणजे काय? बरोबर. प्रत्येक मनुष्याचा जन्म झाल्यानंतर त्याला नैसर्गिक हक्क मिळतात आणि त्या नैसर्गिक हक्कातून त्याला जगण्याचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा आणि त्यानंतर राहण्याचा आणि स्वतःची प्रतिष्ठा प्राप्त करण्याचे अधिकार आहेत. हे त्याला मूलभूत त्याचे निसर्गदत्त अधिकार आहेत. परंतु हे अधिकार आपण मिळतात का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला आजच नाही तर आपलं मागे जावं लागेल. कारण संविधान आपलं हे 50 पासून आपण लागू केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर देखील मनुष्य प्राणी तर आहेच. मनुष्य प्राणी असल्यानंतर त्या मनुष्याला जे काही निसर्गदत्त अधिकार प्राप्त झालेले आहेत ते त्याचे मानवाधिकार आहेत, ते त्याचे मूलभूत अधिकार आहेत. जगण्याचा हक्क हा पहिला हक्क आहे. पण ते जगणं म्हणजे एक त्याला प्रतिष्ठेचं जगणं मिळालं पाहिजे. एक त्याला प्रतिष्ठेचं आणि त्यात त्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव असा करता कामा नये. त्याचा भेदभाव म्हणजे कुठल्याही याच्यावर, म्हणजे त्याचा म्हणजे लिंगभेद नको, त्याचा वर्णभेद नको किंवा त्याचा जातीभेद नको, कशावरच नाही, किंवा आर्थिक विषमता नाही. ह्या कुठल्या याचा अधिकार, ह्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचे मानवाधिकार काय आणि त्या मानवाधिकाराचं आपले फंडामेंटल राईट्स जे आहेत, मानवाधिकार म्हणजे दुसरं काही नसून फंडामेंटल राईट आहेत आणि ते आपल्याला भारतीय संविधानाने दिलेलं आहे. खरं आहे. मग आता आपण जेव्हा असं म्हणतो की सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार, मग ते कोणते आहेत किंवा त्यांचे प्रकार काय आहेत? त्यात बघा की प्रत्येक माणसाला त्याला असं मूलभूत असं वाटतं त्याला की बा मी आणि इतर व्यक्ती समान आहे, आमच्यामध्ये दोघांमध्ये काही फरक नाही. मग कुठल्याही वातावरणातला असो तो, म्हणजे मग तो एका जातीचा आहे किंवा एका रंगाचा आहे किंवा एका विशिष्ट पंथाचा आहे, त्यातून नसून तो जो आहे तो एक मनुष्य आहे. म्हणजे इक्वॅलिटी असणं हे पहिल्यांदा. आता इक्वॅलिटी आल्यानंतर, इक्वॅलिटी म्हटल्यानंतर आपोआपच तुमचं बंधुत्व भाव वाढतो आणि बंधुत्व भाव आल्यानंतर मग त्याला त्याचे स्वातंत्र्य येतात. तर अशा दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असते. आणि म्हणून
आपल्या संविधानामध्ये तशी तरतूद केलेली आहे. आणि तरतूद केल्यानंतर ह्या तरतुदीमध्ये त्यांनी निर्णय प्रकार केलेले आहेत की काही अधिकार आपलं जे आपण संविधान जर उघडलं त्या संविधानाच्या पार्ट 3 संविधानाचा जो आपला खंड आहे, संविधानाची जे ग्रंथ आहे, ह्या ग्रंथाचे जे अलग अलग भाग केलेले आहेत त्याचा 3ऱ्या भागामध्ये आपल्याला संविधानामध्ये फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क, प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत हक्क काय आहेत त्या मूलभूत हक्काबद्दलची तिथे चर्चा करण्यात आली आहे आणि ते त्यांना दिलेले आहे. जसं आता पहिला घेतला आपण समतेचा अधिकार. हा समतेचा अधिकार जो आहे तो आर्टिकल 14 पासून सुरू होतो. आता हे पहिलं म्हणजे आता 14 नंबरचं आपण आर्टिकल जर वाचलं तर काय मिळते की प्रत्येक व्यक्ती ही कायद्यासमोर समान आहे, त्यात कोणताही भेदभाव नाही, त्यात कुठल्याही भेदभाव, कोणत्याही प्रकारचा त्याचा भेदभाव नाही. हा पहिला भाग. त्यानंतर दुसरं जे आहे कायद्यापुढे समानता आलं. 15 मध्ये काय दिलं, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून माणसामध्ये कोणत्या व्यक्तीमध्ये मग स्त्री असो पुरुष असो यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. हा आर्टिकल 15 मध्ये दिला आहे. पुढे आपण जातो की हे सगळं होत असताना सर्वांना समान आपल्या नोकरीबाबत किंवा इतर प्रगतीच्या बाबतीमध्ये त्याची समानता असावं असं आर्टिकल 16 दिलेलं आहे. आणि आर्टिकल 16 मध्ये त्या तशा प्रकारचे तुम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारे नोकरीच्या किंवा याच्या बाबतीमध्ये भेदभाव होता कामा नये अशा प्रकारे त्याच्यात ते दिले. नंतर 17 मध्ये असं दिलं आहे आर्टिकल 17 मध्ये की अस्पृश्यता जी आतापर्यंत आपल्या देशामध्ये पाहायला जात होती धर्माच्या नावाने किंवा इतर कुठल्याही नावाने, ती अस्पृश्यता कशा रीतीने नष्ट करता येईल ती नष्ट करण्याकरता आर्टिकल 17 आलेला आहे. खरं सर, आता तुम्ही जेव्हा भारतीय संविधान असं जेव्हा म्हणता तेव्हा त्याची मुळात उद्देशिका किंवा प्रास्ताविका काय आहे अगदी आमच्या प्रेक्षकांनाही काय आहे, कुठलाही कायदा तयार करत असताना त्या कायद्याचा मूळ गाभा काय, त्याचा मूळ उद्देश काय, त्याच्यानंतर त्यापासून काय साधायचं आहे याकरता प्रत्येक कायद्याची उद्देशिका जी असते त्याला प्रास्ताविकाही देखील म्हणतात, हा त्या कायद्याचा आत्मा असतो. आणि आपल्या भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका आहे ती अत्यंत उत्कृष्ट आणि सर्वांगीण आहे. मी ते तुम्हाला सांगतो आणि कशी काय ते त्यात असे शब्द आहे, अक्षरशः मी तुम्हाला त्याचे शब्द सांगतो की आम्ही भारताचे लोक म्हणजे व्यक्ती नाही, आम्ही सर्व भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांना म्हणजे एका व्यक्तिगत नाही, या देशातील सगळे नागरिक त्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय सगळ्या प्रकारचे न्याय म्हणजे त्याला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, त्याला आर्थिक न्याय मिळाला पाहिजे म्हणजे त्याचा आर्थिक विकास झाला पाहिजे, सामाजिक सगळ्यामध्ये समभाव राहिला पाहिजे, प्रेमभाव राहिला पाहिजे आणि राजनीतिक देखील त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यानंतर विचार, प्रत्येकाला विचार करण्याचे, प्रत्येकाला विचाराने आपलं वागण्याची अभिव्यक्ती, विश्वास व श्रद्धा तसेच उपासना याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. खरंय सर, त्याचं सगळ्यांना ते एक स्वातंत्र्य असलंच पाहिजे. आपल्या प्रेक्षकांचा एक फोन आलाय, त्यांना आपल्याशी संपर्क साधायचा आहे. बघूया काय म्हणतायत. तुकाराम पवार आपल्याशी बोलतायत लातूरवरून. नमस्कार, बोला. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा हॅलो मॅडम. आपण सहकार्य गोरगरिबाला आणि आपल्याला जातपात न पळताना मी सगळ्याला सर्व समान प्रेमानं बोलतो, गावात हागणदारी मुक्त करण्यापायी बघतो, तरी पण जी गुंड माणसं गावातली असते 4 चौघात त्यांना देपवत नाही. ही माणूस आपल्याला लय सहकार्य करायला गरिबाजी म्हणते, त्याच्याबद्दल काय करावं लागेल सर? धन्यवाद सर. त्यांना काय पवार साहेब, तुमचा प्रश्न जो आहे अत्यंत म्हणजे वस्तुस्थितीला धरून आहे की अधिकार जरी आहेत, खरं तर अधिकार आहेत, प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत आणि ते असताना आम्हाला अधिकार आहे असं आम्ही म्हणतो, पण जबाबदारी त्याच्यासोबत आहे, त्या जबाबदारीचे आम्ही भान ठेवत नाही. आणि जे लोक जबाबदारीचे भान ठेवत नाही ते तशा प्रकारचं दुसऱ्याच्या हक्कावर अतिक्रमण करतात, दुसऱ्याच्या हक्काचं हनन करतात. आणि ही सध्या वस्तुस्थिती आपल्याला दिसून येते की जो सबल आहे तो निर्बलावर एक प्रकारे अन्याय अत्याचार करत असतो, हक्क गाजवत असतो आणि हक्क गाजवत असतो, दुसऱ्याच्या हक्काचं अतिक्रमण करून त्याचं हनन करत असतो. सर त्यासाठी त्याकरता काय आहे, आपण जे म्हटलं की काय याच्याकरता
संविधानामध्ये हे तरतूद केल्यानंतर त्या अनुषंगाने निरनिराळे कायदे देखील तयार करण्यात आले आहे. जसं भारतीय दंडसंहिता आहे किंवा इतर जे कायदे आपण पाहतो, प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे कायदे आणि त्याची अंमलबजावणी ही देखील अत्यंत गरजेची आणि जरुरी असते. आता ज्यावेळी हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला देशाला अर्पण केलं, त्यावेळेस त्यांच्या भाषणात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला जगातील अत्यंत उत्कृष्ट असं संविधान देतो आहे, त्याच्या सगळ्या तरतुदी चांगल्या आहेत, सर्व काही जरी असलं, परंतु अंमलबजावणी करणारी जर यंत्रणा त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणार नसेल तर कितीही चांगले कायदे असले तरी देखील त्याचा काही ना काही कुठेतरी समाजातील घटकावर परिणाम होईल आणि त्याचा भोगावं लागेल. म्हणून तुकाराम माणसाची वृत्ती आणि मानसिकता बदलणे फार गरजेचं. खरं. आपला दुसरा प्रश्न घेऊया सर. प्रज्ञा आपल्याशी बोलतात मुंबईवरून. नमस्कार. नमस्कार प्रज्ञा शिंदे, बोला. नमस्कार. हां, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मूलभूत अधिकार दिलेले आहेत, तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी खास तरतूद केली आहे. तरी देखील अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत? धन्यवाद. प्रज्ञाताई, तुमचा प्रश्न जो वास्तविक आहे, त्यांचे प्रश्न आहेत खरं तर अजूनही समाजात जे चालू आहे. प्रज्ञाताई, आपण जो प्रश्न विचारला आहे ही आपण दररोज ज्या काही घटना काही वर्षापासून आपण पाहतो त्या रीतीने त्या घटना आहेत. आता मी मगाशी बोलताना सांगितलं की आर्टिकल 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करणार अशा प्रकारचं तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेली आहे. कारण काय होतं की जी विषमता होती जातीयतेच्या नावावर ती नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आर्टिकल 17 आले. परंतु त्यानंतर देखील ज्या अनेक घटना बिहारमध्ये झाल्या, त्यानंतर यूपीमध्ये झाल्या आणि सतत चालू होत्या 50 नंतर, म्हणून आपल्याला एक अनटचॅबिलिटी ॲक्ट आणावा लागला, रिमोव्हल ऑफ अनटचॅबिलिटी ॲक्ट 1951 मध्ये आणावा लागला. त्याच्यानंतर त्याचाच प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट म्हणून त्याचं नामांतर झालं आणि नंतर आता आपल्याला ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे, प्रिव्हेन्शन ॲट्रॉसिटी ॲक्ट हा करण्यात आला. कशा करता की जे गैर आदिवासी किंवा गैर अनुसूचित जाती लोक आहेत त्यांच्यावर जो अन्याय होते त्या अन्यायाचं निवारण करण्याकरता, त्यांना शिक्षा होण्याकरता हे कायदे तयार करण्यात आले. पण त्याचा मूळ जो आहे तो आपल्याला मिळालेले फंडामेंटल राईट जे आहेत, जे मूलभूत अधिकार आहेत, जे आर्टिकल 17 मध्ये दिलेले आहेत त्याच्याप्रमाणेच करण्यात आलेले आहेत. परंतु पुन्हा तीच मानसिकता, तीच विचारशैली की कायदे जरी असले पण त्याची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा जर त्याचा योग्य प्रकारे वापर करणार नसेल तर त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. सरकारने कायदे केलेले आहेत आणि ते कायदे सध्या अस्तित्वात आहेत, परंतु याची अंमलबजावणी ही गरजेची आहे आणि ते होत असताना लोकांची मानसिकता देखील बदलण्याच्या दृष्टिकोनातून प्रबोधन होणं हे देखील गरजेचं आहे. अगदी खरं आहे सर. आपण याविषयी अजून जाणून घेऊयात एक छोटीशी विश्रांती. जमील साहेब, तुम्ही जर माझ्याशी हिंदुस्थानी बनून बोलाल तर कदाचित तुम्ही मला ओळखू शकाल. आम्ही इथले सिकंदर दर शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता. की तू अति शीघ्र हे तुझं वर्तमान रूप त्याग करून एक वानर होशील आणि मी तुला आशीर्वाद देतो की माझं स्वरूप तुझ्या गर्भातून जन्म घेईल. मालिका संकट मोचन हनुमान पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवर. प्रसारण दर बुधवार गुरुवार संध्याकाळी 4 वाजता आणि सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार. यावर आपण चर्चा करत आहोत आणि आज आपल्याबरोबर आहेत मिस्टर CL थूल. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही आपले कायदे अधिकार याविषयी सांगत होता. खरं तर भारतीय ही राज्यघटना आपली भारतातच नाही तर जगभरातली सर्वात मोठी लिखित घटना आहे आणि
खूप चांगले कायदे आपल्या लोकांसाठी केलेले आहेत, पण मला हे विचारायचं आहे की हे जे कायदे किंवा हे हक्क आता आहेत ते पूर्वीही होते का? नाही, हा तुमचा जो प्रश्न आहे की आपले संविधान तयार करताना आपल्याला काही गोष्टी का कराव्या लागल्या याकरता आपल्याला थोडं मागं जावं लागेल. आपल्या देशामध्ये जी प्रणाली होती त्यामध्ये दोन प्रकारचे, वैदिक आणि अवैदिक अशा दोन प्रकारच्या गोष्टी होत्या. त्या वैदिक प्रणालीमध्ये जी न्याय प्रणाली होती किंवा जी राज्य सत्ता होती ती वैदिक पद्धती अशी होती की राजा हा ईश्वराचा अवतार आहे आणि तो ईश्वराचा अवतार असल्यामुळे तो जे करेल ते सर्व कर. अशी म्हण आहे, तुम्ही ऐकली असेल की किंग नेव्हर डू रॉंग. येस. का म्हणजे राजा कधीही चुकीचं करत नाही, अशा प्रकारचं जनरली होतं. कारण काय की ती संकल्पना अशी होती की वैदिक पद्धती जी होती, ज्याला पूर्वी काय म्हणायचं की शास्त्र वेद वगैरे, हा एका विशिष्ट समाजाचा, एका विशिष्ट वर्गाचा पूर्णपणे त्याच्यामध्ये प्रादुर्भाव होता आणि दबाव होता. त्यामुळे राजाच्या माध्यमातून त्यामुळे तिथे विषमता होती आणि ती विषमता माणसामध्ये होती. आपण आपला इतिहास जर पाहिला तसं दिसून येते की काही समाज हा निर्णयाबाबतीमध्ये पूर्णपणे त्याच्या हक्कापासून परावृत्त ठेवण्यात आला. त्यातल्या त्यात हे वंचित गट जे म्हटलं तर महिला आणि दलित समाज ही पददलित लोक हे त्यांच्या मूळ हक्कापासून वंचित राहत होते. आणि त्यामुळे ज्या आपल्या देशातील समाज सुधारक होते, निर्णय प्रकारे समाज सुधारक आपण पाहतो, आपल्या कबीरापासून पाहतो, रोहिदासापासून पाहतो, राजा राममोहनपासून पाहतो किंवा आणखी अनेक लोक खूप मोठी कामगिरी बजावली. सर, त्याविषयी आपण जाणून घेऊयात. आपल्याला एक फोन आलाय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार. बोला. प्रश्न असा आहे, माहितीच्या अधिकाराबद्दलची माहिती आणि अंमलबजावणीबद्दलचं मार्गदर्शन अनेकदा जे कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत किंवा उपेक्षित आहेत त्यांना काहीच माहिती नसते त्याबद्दलची. या उलट पांढरपेशा समाजातील आपण सुशिक्षित लोकांना माहिती असते, पण उपेक्षित समाजाला ही माहिती शास्त्रशुद्ध व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने आपण काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. कुडाळकर साहेब, आपण म्हणजे आजच्या ह्या विषयामध्ये तुमचा मूलभूत हक्काच्या दृष्टिकोनातच आहे की जी काही माहितीच्या हक्काप्रमाणे माहिती मिळायला पाहिजे आणि त्या योजना देखील तशा केलेल्याच आहेत आणि ती जरी कायद्यामध्ये असलं तरी लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यांनाच ती माहिती नसते मुळात आणि त्यांना ती माहिती नसते. म्हणून जे काही आता हे प्रत्येक यंत्रणा दिलेली आहे, आता माहितीच्या अधिकारांकरता मुख्य माहिती आयुक्तापासून तर अगदी तळागाळाचा जो विभाग आहे, शासकीय यंत्रणा आहे, त्यांच्याकडे आपण माहिती अधिकारी आणि त्याचे अपिलेट अधिकार वगैरे सगळे दिलेले आहेत. पण ते प्रबोधन जे व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. ते होणं गरजेचं आहे आणि त्याच्या कार्यशाळा घेऊन त्या यंत्रणेने कार्यशाळा घेऊन लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. खरं आहे सर. मला असं वाटतं की आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाचाही मूळ मुद्दाच तो आहे की आपले हक्क आणि कर्तव्य, मुळात आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य काय आहेत हे माहिती नसतं. त्याच्यामुळे ती जी यंत्रणा आहे तिला आपण दोष देत राहतो. म्हणून ते जाणून घेणं, आपण जे आता पूनमताईंचे जे म्हणाले की आपले हक्क आपल्याला माहिती करून घेणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्याच दृष्टिकोनातून आज दूरदर्शनने हा जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे की आपले हक्क लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, खरोखर हा स्तुत्य कार्यक्रम आहे. प्रत्येकाला आपल्या हक्काची जाणीव झाली पाहिजे. जेव्हा हक्काची जाणीव होते त्यावेळी आपल्याला पर्यायाने ताबडतोब दुसऱ्याच्या हक्काची देखील जबाबदारी आपल्यावर येते आणि ती जबाबदारी आणि ती जाणीव तुम्हाला प्राप्त व्हावी ह्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक हक्काची जाणीव करून घेणं गरजेचं आहे. खरं सर. आता आपण तुम्ही हे जे आम्हाला ऍक्ट सांगितले, जे कायदे सांगितले, ते पूर्वी होते आणि आताही आहेत, पण त्यातून हळूहळू आपला विकास कसा होत गेलाय? बघा, आता कायद्याच्या दृष्टिकोनात आपण जे म्हणालात, कायदे आपण 56च्या पुढे, आपल्या 50च्या पुढे आपण जेव्हा आलो आणि 50च्या म्हणजे संविधान आलं तेव्हापासून नवीन नवीन कायदे. पूर्वी देखील ब्रिटिशाच्या याच्यामध्ये देखील वेगवेगळे कायदे होते, परंतु त्या याच्यामध्ये आपला त्यावेळेचे शासनकर्ते होते त्यांनी ठरवलं होतं की धर्माच्या आणि याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करायचा नाही, कोणाच्या याच्यामध्ये भावना दुखवायच्या नाही. त्यामुळे तो तसा इंटॅक्ट राहिला आणि ती जी विषमता होती ती कायम राहिली आणि ती नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातूनच मग आपल्याला हे संविधान तयार करताना भारताचं, त्यामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा समावेश करून ह्या ज्या भेदभाव आहे, पहिले शब्द आपल्या ह्याच्यात आहे ना, प्रास्ताविक आणि उद्देशिकामध्ये समता,
समता, सगळ्यांना समान हक्क देणं हे पहिल्यांदा आहे. ती जी महत्वाची बाब आहे की जोपर्यंत माणसाला माणूस म्हणून आम्ही समानता देत नाही किंवा लिंगभेद न ठेवता स्त्रीला पुरुषाच्या समानता आणणार नाही, तोपर्यंत त्यांच्या हक्काची तुम्ही पूर्णपणे त्यांना जाणीव करून देत नाही किंवा त्यांच्या हक्काचा तुम्ही आदर करत नाही, असं होईल. मला असं वाटतं सर, आदर हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण एकमेकांच्या हक्कांची जाणीव करून एकमेकांबद्दल आदर करणं, एक माणूस म्हणून वागवणं हे खूप महत्वाचं आहे, नाही का? अगदी बरोबर आहे. जर आपण दुसऱ्याचा सन्मान केला, दुसऱ्याचा आदर केला, तर दुसरा तुमचा सन्मान करणार. म्हणजे मी माझ्या हक्काची जेव्हा अपेक्षा करतो तेव्हा मला दुसऱ्याचा देखील त्याच्या हक्काचा आपण सन्मान केला तर तुमचा तो सन्मान करेल. हे एकमेकाचं ज्याला देवघेव जे आहे म्हणतो आपण, ती महत्वाची असते. याच अनुषंगाने मला असं विचारायचं की आता आपल्याकडे लोकशाही आहे, मग या लोकशाहीची संकल्पना तुमच्या मते काय आहे, कशी असावी? नाही, ही जी मगाशी मी बोललो ना, वैदिक आणि अवैदिक, त्या अवैदिक याच्यामध्ये त्याने जे केलेलं होतं, त्या समाज सुधारकांनी सांगितलं होतं की राजा हा जरी असला, हा फक्त लोकांचा सेवक आहे, तो राजा हा ईश्वर नाही. ही अद्वित जे लोकांची जे संकल्पना होती प्रणालीची, न्यायव्यवस्थेची की राज्यप्रणालीची, त्याच्यामध्ये की लोक हा मनुष्य जो आहे, हा व्यक्ती जो आहे, हा व्यक्ती हा सार्वभौम, आणि त्या याच्यामध्ये लोकशाही संकल्पना त्याच्यातून आलेली आहे. आणि ती मग अशी हळूहळू डेव्हलप होत पुढे 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 सगळ्या प्रत्येकाचा सन्मान असं पुढे आलेला आहे. बरोबर. आणि म्हणून ती संकल्पना पुढे पुढे वाढत आली. अगदी खरं. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे आपल्या प्रेक्षकांचा. प्रभाकर काकडे आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार. नमस्कार, विचारा तुमचा प्रश्न. हा नमस्कार. आणि सरांना माझं जय मॅडम. हॅलो सर. हा नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. माझं म्हणणं असं आहे, महिलांना जर फंडामेंटल राईट्स मध्ये महिलांना जर समान अधिकार असले तर त्यांना मग आरक्षण किंवा बिल पास होईल, त्यांना संधी नोकरीच्या मिळेल शक्तीमध्ये. ह्या असं का होतं मॅडम? मला असं म्हणायचं होतं की त्यांच्यामध्ये जर अधिकार असेल आपल्या घटनेमध्ये तर त्यांच्यासाठी बिलाची गरज नाही. धन्यवाद. सरांचं जसं मला ऐकत होतं तर ते बिलच मिळालं पाहिजे, तरच महिलांना 50% आरक्षण भेटेल. बिल आलं नाही असं कसं फंडामेंटल. धन्यवाद. त्यांचा प्रश्न आपल्यापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या नाही पोहोचू शकलाय, थोडा संपर्क तुटत होता. पण मला असं वाटतं की त्यांना असं विचारायचं की महिलांचं आरक्षण त्याविषयी त्यांना थोडं मार्गदर्शन करा. काकडे, कायद्यातील काय तरतुदी आहेत त्याविषयी. काकडे, तुमचं असं आहे की आपण जे विचारलं की महिलांच्या हक्काबद्दल, आपण त्यांना हक्क देण्याची जरी आपल्या कायद्यामध्ये तरतूद होती, पण आपण त्यांना समान हक्क दिले का, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारणं गरजेचं आहे. कारण असं, आज आपण स्त्रीला आपल्या बरोबरीचे मानल्यानंतरही आपल्या घरातले जरी निर्णय घ्यायचे असेल तरी आपण त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण आपल्या घरच्या बहिणीला किंवा आपल्या पत्नीला सहभागी करतो का, हा प्रश्न तुम्ही स्वतःच पहिल्यांदा स्वतःला विचारा. जर त्यांना आपण तिथं सन्मान दिला, सुरुवात आपल्या घरून झाली पाहिजे. आपल्या घरून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही पडत. तर आतापर्यंत हा जो एक वंचित गट राहिलेला आहे, महिला आणि पददलित, हे जे वंचित राहिले, त्यांना हक्काची जाणीव असल्यानंतर जे वंचित राहिले आणि वंचित राहिले म्हणूनच त्यांना विशेष आरक्षण देण्याची गरज आहे. जसं शाहू महाराजांनी एक उदाहरण दिलं होतं की ते असं उदाहरण दिलं होतं की माझ्या याच्यामध्ये हे 10 चांगले शर्यतीमध्ये धावणारे घोडे आहेत किंवा याच्यात जाणारे, आणि 2 असे कमकुवत आहेत, म्हणजे शारीरिक दृष्टीने कमकुवत आहेत, त्यांना जर यांच्याबरोबर आणायचं असेल तर त्यांच्याकरता मला विशेष त्यांच्या पोषणाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यांना विशेष सवलती देणं गरजेचं आहे. हीच गोष्ट ज्यावेळी आम्ही महिलांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवलं इतकं वर्ष, त्यांना जर ते हक्क द्यायचे असतील तर त्यांना विशेष हक्क देऊन त्यांचे विशेष आरक्षण आणणं हे गरजेचं आहे. ते आम्ही आतापर्यंत जे केलं नाही ते करण्याकरता आम्हाला स्त्रियांना विशेष हक्क देऊन त्यांचं आरक्षण आणणं गरजेचं आहे आणि त्यांना आमच्या खांद्याला खांदा लावून पुढे नेण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणून त्यांना आरक्षण देणं हे आमची महत्वाची जबाबदारी असं मला वाटतं. अगदी खरं आहे सर, आणि त्यातूनच पूर्ण देशाचा विकास, महिलांचा विकास हो आपण म्हणू शकतो. सर मला असं विचारायचं की जसं आता प्रश्न होता की महिला आरक्षण किंवा आपण मूलभूत हक्क बोलतो, तर जवळजवळ आपल्या भारतात नाही तर जागतिक पातळीवर याच्यासाठी संघर्ष करावा लागलाय, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
बघा, आपल्या जगातीलच माणसाची जी प्रवृत्ती आहे, हा प्रत्येक ठिकाणी पुरुषाचं प्राबल्य आणि पुरुष प्रधान समाजाची जी एक संस्कृती आहे, त्यामुळे आम्ही नेहमी स्त्रियांना मागे ठेवलेलं आहे. आपण जर 1760 वगैरे मधलं ज्यावेळेस आपण ब्रिटिश फ्रान्समध्ये आणि इंग्लंडमध्ये झालेल्या जे काही आंदोलन आहे, स्त्रियाला चर्चमध्ये जाण्याचा हक्क नव्हता. जसा आपल्या देशामध्ये स्त्रियांना धर्मग्रंथ वाचण्याचा अधिकार नव्हता, जगण्याचा हक्क नव्हता. जसा उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की स्त्रीने कोणत्याही धर्मग्रंथाचं वाचन करू नये, अध्ययन करू नये, हे आपल्या देशात होतं. तसंच फ्रान्समध्ये देखील होतं, इंग्लंडमध्ये देखील होतं. आणि म्हणून त्यांना महिलांना सत्ता संग्रह करावा लागला. आपल्या देशामध्ये स्त्रीला जगण्याचा पतिमरण पावल्यानंतर तिला आपल्या नवऱ्यासोबत सती जावं लागत होतं. म्हणजे तिला जाऊन जगण्याचा जो हक्क होता, जो आपल्याला मानवी हक्क त्याचा आहे, मूलभूत हक्क आहे, तो हक्क त्याचा काढून घेण्यात आला होता. पण राजाराम मोहराने त्याच्यामध्ये हे केलं. समानता काढण्याकरता कबीरापासून, संत रोहिदासापासून, संत तुकारामापासून या सगळ्यांनी, त्यानंतर फुल्यांनी, नंतर शाहू महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पंडिता रमाबाईंनी, ह्या सगळ्यांनी संघर्ष केलेला आहे की त्यांना हक्क द्या. जे वंचित राहिले आहेत त्यांना मूळ प्रभावात आणण्याकरता विशेष सवलती देणं आणि त्यांचे हक्क अबाधित ठेवण्याकरता संघर्ष चालूच राहिला. खरं, या गटाला मूळ प्रभावात आणण्यासाठी यांचं खरंच खूप मोठं योगदान आहे. खरं तर आपण स्त्रियांविषयी बोलतो, तसंच पुरुषांच्या हक्काविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. घेवत एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा सखी सह्याद्री. सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं. हा आहे की नाही सुहाना मौसम. आणि हा सुहाना मौसम का आहे माहिती आहे का? कारण हा सुहाना मौसम आहे, आपण पोहोचलेलो आहोत मुरुड चौपाटीवर. आणि माझ्या मागे दिसतोय तो आहे कासा किल्ला. मुरुडचा ही जी चौपाटी आहे ना, ही पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच ती प्रसिद्ध आहे पिकनिक स्पॉट म्हणून सुद्धा, कारण इथे मिळतात मस्त मस्त मासे. एक मिनिट, तुम्ही मला गाईड समजलात की काय? अहो, मी गाईड पण नाही आणि गाईड मधले देवानंद साहेब पण नाही. मी आहे तुमचा सेवक प्रणव रावराणे आणि तुम्ही पाहतात आपला आवडता कार्यक्रम सह्याद्री चालता बोलता. चालता बोलता रविवारी दुपारी 3 वाजता आणि सोमवारी दुपारी 12 वाजता. नमस्कार. हॅलो डॉक्टर. 24908050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर, दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मूलभूत हक्क आणि अधिकार सर्वसामान्यांचे नक्की काय आहे त्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत आहोत. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण स्त्रियांचे हक्क, कायदे याविषयी बोलत होतो. सर, मुळात स्त्री व पुरुषांच्या हक्कामध्ये नेमकं वेगळेपण काय आहे, किंवा स्त्रियांना काही खास सवलती ज्या आहेत त्या काय आहेत? बघा, आपण ज्या वावरतो आहोत ते पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये, त्यामुळे प्रत्येक बाबतीमध्ये पुरुष हा प्रथम आणि स्त्रीला आपण दुय्यम स्थान दिलेलं आहे. ज्यावेळी पुरुषाला जे हक्क आहेत तेच हक्क अबाधितपणे स्त्रीला जर द्यायचे असतील तर त्यांना इतके दिवस आपण जे बाजूला सारून ठेवलेलं आहे, त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं आहे. तर मूळ प्रवाहात आणण्याकरता त्यांना विशेष सवलती देणं गरजेचं आहे आणि त्या सवलती देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. आणि जसं आता आपण पाहतो की आपल्या संविधानामध्ये 2 भाग केलेले आहे, प्रकरण 3 मध्ये आणि 4 मध्ये. ते असे की आर्टिकल 14 पासून 35 पर्यंत आपले सगळे तुमचे मूलभूत हक्क दिलेले आहेत की काय काय तुम्हाला अधिकार आहेत. त्याचा 5 याच्यामध्ये त्यांनी केला: समतेचे अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार,
शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार असे 5 प्रकारचे त्यांनी कॅटेगरी केलेले आहेत. आणि ह्या 5 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये मूळ उद्देश काय आहे की व्यक्ती, मग स्त्री असो की पुरुष असो, समानतेच्या माध्यमातून त्यांना त्याचा विकास कसा करता येईल त्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे असे हे केलेले आहेत. आणि हे सर्व दिल्यानंतर, मूलभूत हक्क दिल्यानंतर संविधानामध्ये आर्टिकल 14 ते 35 पर्यंत, त्यानंतर दुसरी बाजू दिली तर हे अधिकार तर आहेत, पण या अधिकाराचं संरक्षण कोण करेल, याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर ती शासनाची. म्हणून आर्टिकल 36 पासून 51 पर्यंत प्रत्येक शासनाची, राज्य शासनाची तसेच केंद्र शासनाची यांच्या हक्काची जोपासना करण्याची जबाबदारी दिलेली आहे. मग त्यामध्ये स्त्रियांना विशेष अधिकार कसे देता येतील, सवलती काय आहेत आणि त्या सवलती काय आहेत, ह्या सर्व त्याच्यामध्ये एक एक त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. उदाहरणार्थ आता आपण असं कर की आरोग्य हा जरी समान हक्क आहे, परंतु स्त्री ही गर्भवती झाल्यानंतर तिला विशिष्ट प्रकारच्या म्हणजे आहारापासून तर औषधोपचारापर्यंत प्रत्येक बाबतीमध्ये तिला वेगळी हे देणं, वागणूक देणं किंवा ट्रीटमेंट, तिला काळजी घेणं हे महत्वाचं आहे. आणि ही तरतूद देखील आपल्या संविधानामध्ये केलेली आहे. ही जर जेव्हा आपण पाहतो त्यात आपल्याला दिसून येते की आर्टिकलमध्ये आपल्याशी तरतूद करून ठेवलेली आहे की स्त्री पुरुष याच्यामध्ये समान जरी असले तरी पण या स्त्रीला तुमची जेव्हा ती याच्यात असते म्हणजे गर्भवती वगैरे असते, तिला विशेष सवलती देऊन तिच्या आरोग्याची आणि तिच्या होणाऱ्या बाळाची देखील काळजी घेण्याची तरतूद आपल्या संविधानामध्ये, म्हणजे खूप बारकाईने आपल्या संविधानाने या गोष्टीचा विचार केला. त्याविषयी आम्हाला अजून जाणून घ्यायचंय सर. एक फोन आलेला आहे आपल्याला. विजय सुपे आपल्याशी बोलतात नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा मी माझा प्रश्न असा आहे थुल साहेबांना की सुप्रीम कोर्टाचे जे रिटायर सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेब, तर त्यांचं म्हणणं असं आहे की भारताचं संविधान जे आहे तर त्या संविधानाची अंमलबजावणी तर सोडाच, पण संविधानाच्या विरोधात अंमलबजावणी भारतामध्ये शासक जातीच्या लोकांनी केलेली आहे. तर त्यावर थुल साहेबांचं काय उत्तर आहे बुवा? धन्यवाद. सुपे साहेब, आपण बारकाईने आमचा जर इंटरव्ह्यू ऐकला त्यात तुम्ही पाहिलं असेल की बाबासाहेबांनी ज्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949ला संविधान देशाला अर्पण करताना सांगितलं होतं की मी जगातला सगळ्यात चांगल्या प्रकारचा सगळ्याचा अभ्यास करून तुम्हाला अत्यंत उत्कृष्ट असं संविधान देत आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करणारा जर व्यक्ती, जी कोणी व्यक्ती असेल की शासकीय यंत्रणा असेल, ती जर कुठे कमी पडत असेल तर त्याचा गैरफायदा लोक घेतल्याशिवाय राहणार नाहीत. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर एखादी सुगरणबाई आहे, तिने कितीही चांगला स्वयंपाक केला आणि त्याची रेसिपी तयार करून दिली, पण ते दुसऱ्या बाईनं सांगितलं का तुम्ही बनवा, किंवा दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं तू याचा रेसिपी आहे तुम्हाला दिलेला आहे चांगला बनवा, तिला जर त्या रेसिपीचा योग्य वापर करता आला नाही तर चांगल्या होणाऱ्या जेवणाचा विचका झाल्याशिवाय राहणार नाही. तर तीच परिस्थिती आपल्या संविधानाच्या बाबतीत सुपे साहेब झालेली आहे की इतकं उत्कृष्ट संविधान दिलं, कायदे इतके चांगले केले, परंतु अंमलबजावणी करण्यामध्ये काही लोकांची मानसिकता कमी पडत असल्यामुळे त्या संविधानाचा कुठे ना कुठेतरी गैरवापर होतो आणि काही लोकांवर त्याचा पर्यायी अन्याय झाल्याशिवाय राहत नाही. अगदी खरं सर. मला आता हा जो प्रश्न आहे किंवा तुम्ही आपण त्यांना जे मार्गदर्शन केलं आहे की संविधानामध्ये आपल्यासाठी कायदे आहेत, आपले मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत, परंतु काही वेळेला असं होतं की सर्वसामान्य लोकच त्या हक्कांचा आणि अधिकाराचा गैरवापर करताना दिसतात, किंवा असं काही होतं का? तुमचं मत काय? नाही, मी जे ते सांगत आहे ना की कायदे चांगले असतात, कायद्याचा उद्देश चांगला असतो आणि कायदे करणारे जे व्यक्ती असतात त्यांचा देखील त्या समाजाचा सामाजिक महत्वाचा विषय, सामाजिक, आर्थिक आणि सर्वांगीण विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न असतो आणि तेव्हा त्या रीतीने कायदे बनतात.
पण मग त्याचं उल्लंघन झालं तर त्यासाठी पुन्हा नवीन कायदे किंवा अशी काही तरतूद आहे का? त्यात प्रत्येक कायदा जसं आता भारतीय संविधान आहे, हां. ही भारतीय संविधान ही इतकं उत्कृष्ट आहे आणि तरी देखील त्यांनी संविधानकर्त्यांनी त्याच्यामध्ये सोय करून ठेवली आहे की परिस्थितीनुरूप मूळ गाभा न बदलता परिस्थितीनुरूप त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करा आणि त्या सुधारणा करून तुम्ही त्या देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकास कसा करता येईल याचा प्रयत्न करा. हे तरतूद प्रत्येकाला दिली आहे आणि त्यामुळेच आपले जे सर्वोच्च न्यायालय त्यानंतर उच्च न्यायालय हे नेहमी आपण पाहतो त्यांच्याकडे गेल्यानंतर संविधानाच्या याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीमध्ये त्या प्रत्येक संविधानाच्या तरतुदीचं इंटरप्रिटेशन करतात, त्याचा अर्थ लावतात. तो अर्थ जो असतो तो सर्वसामान्याच्या भल्याच्या दृष्टिकोनातून, सर्वसामान्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि पर्यायाने संपूर्ण देशाला आणि समाजाला त्याचा फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातूनच हे इंटरप्रिटेशन आणि त्याचे त्या संविधानाच्या तरतुदीची एक प्रकारची अर्थ काढण्यात होतो, अर्थ लावण्यात होतो. अगदी खरं आहे. पण सर आता जेव्हा आपल्या संविधानामध्ये मानवता किंवा समानता हे जे शब्द आहेत किंवा सुरुवात आहे, पण आता माणसाला माणुसकीची आताही वागणूक किती दिली जाते किंवा त्यासाठी काय करता येईल? बघा, आता तुम्ही अनेक ठिकाणी दररोज पेपर वाचल्यानंतर तुम्हाला अशा घटना आढळून येतात, कुठे अपहरण झालं, महिलांवर अत्याचार झाले, दलितांवर अत्याचार झाले, लैंगिक अत्याचार होत आहेत. तर आता हुंडाबळीचा कायदा असताना देखील हुंडाबळी आपण पाहतो. ॲट्रॉसिटीचा कायदा असताना देखील बिहारपासून तर सोनईपर्यंत आणि नगरपर्यंत आपल्याला दलितांवर अत्याचार झालेले दिसून येतात. आदिवासी आमच्या भगिनीवर अत्याचार झालेले दिसून येतात. अनुसूचित जातीच्या महिलांवर अन्याय झालेले दिसून येतात. हे का होतात? ही आमची एक विकृती आहे, मानसिक विकृती ज्यात असल्यामुळे कायद्याचं त्यांना भीती वाटत नाही. अंमलबजावणीमध्ये काही लोकांनी त्यांना जी ही मिळते, सवलत मिळते, म्हणजे त्यांना सवलत म्हणण्यापेक्षा त्यांना फूस मिळते की बा काय होणार आहे, कायदे जरी असले तरी अंमलबजावणी करणार आम्हीच आहो ना. खरंय. ही मानसिकता जेव्हा त्या अंमलबजावणी करणाऱ्या लोकांची असते तेव्हा चांगले असलेले कायदे देखील कुठेतरी कमी पडतात. आणि त्याकरता माझी सर्व म्हणजे प्रेक्षकांना आणि आपणाला देखील पुढे ही विनंती आहे की लोकांची मानसिकता बदलण्याकरता वेळोवेळी काहीतरी आपले कार्यशाळा व्हायला पाहिजे. लोकांना त्याचा मेसेज चांगला गेला पाहिजे. कायद्याची, जबाबदारीची आणि आपल्या हक्काची जाणीव त्यांना देऊन दुसऱ्याचा आदर करणं, जोपर्यंत आम्ही दुसऱ्याचा आदर करण्याची आमची भावना वाढत नाही आदर करत तर कमीत कमी दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काय खबरदारी जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी घडत राहणारच आहे. आणि माणसाचा जो मी काहीतरी मोठा आहे, दुसऱ्यावर मी काहीतरी दबाव टाकू शकतो किंवा जो थोडासा दुर्बल असेल त्याच्यावर मी अन्याय करू शकतो, ही मानसिकता बदलायला फार गरजेचं. खरं मुळात ह्यात काही अज्ञानाचाही भाग येऊ शकतो. कारण जसं तुम्ही सांगितलं की सर आपल्या कायद्यामध्ये सगळ्यांचा विचार केलेला आहे, समानतेचा विचार केला आहे, पण काही ग्रामीण भागात किंवा शहरी भागातही असे काही कायदे आहेत की ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी त्या कार्यशाळांची खरंच अशी गरज आहे, पण अजूनही अशा काही वेगळ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत कायदे पोहोचले पाहिजेत. नाही, वस्तुस्थिती आहे ही. आता बघा, आपलं संविधान बनवण्याकरता आपण एक थोडासा इतिहास पाहिला तर आपल्याला काय दिसून येते की ज्यावेळेस ही घटना कमिटी निर्माण करण्यात आली, संविधान तयार करण्याकरता कमिटी नेमण्यात आली आणि त्याची पहिली मीटिंग जी झाली ती 9 डिसेंबर 1947ला झाली. त्यानंतर जे काही घटना कमिटीमध्ये लोक होते, जे विद्वान लोक होते, जे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या घटना समितीचे अध्यक्ष होते, अनेक विद्वान सगळ्या धर्माचे, सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले अशा लोकांनी, आणि किती दिवस काम केलं त्यांनी? 2 वर्ष सतत, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, एवढं सतत दिवस रात्र काम करून थोडे प्रचंड कार्य आहे. सगळ्या जगातील निर्णय ज्या काही घटना आहेत संविधानाचा अभ्यास करून आणि जे
म्हणतात की इंग्लंड हे सगळ्या संविधानाच्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनचे माहेरघर आहे, पण त्याच्यातही देखील जे चांगलं असेल तेवढंच निवडलं. अमेरिकेचं ते त्यांचं जे होतं ते निवडलं. अशा प्रत्येकाचं असं निवडक घेऊन त्यांनी हे संविधान बनवलं सर्वोत्कृष्ट असं संविधान. आणि त्याकरता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत त्यांनी दिवस साधले. खरोखर ज्या लोकांनी हे केलं त्यांचं म्हणजे आम्ही आयुष्यभर काय म्हणजे किती पिढ्या देखील आम्ही जर त्यांचं ऋण फेडू शकत बाहेर. अगदी खरं. सर मगाशी जसं तुम्ही सांगितलेलं की 35 ते 51 हे जे आपले कायद्यामध्ये आहेत, तसंच त्या 51A ह्या भागामध्ये आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या, बांधिलकी, समाजाविषयी असलेली बांधिलकी याविषयी आहे. तर ते तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला काय मार्गदर्शन कराल की खरंच त्या सामाजिक बांधिलकीची किती आणि काय गरज आहे? बघा असं आहे, जसं मी सांगितलं की मला हक्क आहे म्हटल्यानंतर माझ्यासोबत राहणारा मनुष्य आहे त्याला देखील काही हक्क आहे आणि माझे हक्क मला कायम राहावेत हे मला जेव्हा वाटते तेव्हा माझ्या स्वाभाविकच मी देखील दुसरा जो माझा सहकारी आहे त्याच्या हक्काची मी जतन केली पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण जसं सांगितलं पहिल्या भागामध्ये 14 पासून 35 पर्यंत मूलभूत हक्क, त्याच्यानंतर 35 पासून 51 पर्यंत शासनाची जबाबदारी. हे असताना देखील सर्वांची वैयक्तिक नाही तर सामाजिक जबाबदारी काय असते हे आर्टिकल 51A मध्ये दिलेलं आहे. आणि त्यात त्यांनी काय सांगितलं, पहिलंच सांगितलं की हे जे संविधान आहे ह्या संविधानानुसार आमच्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आणि आमच्या देशाची जी राष्ट्रगीत आहे याचा पहिल्यांदा आम्ही सन्मान केला पाहिजे. ह्या माध्यमातून आमच्यामध्ये राष्ट्रप्रेम आणि आमच्या देशाच्या बद्दलची अस्मिता आहे, आमच्या बांधवाबद्दलची अस्मिता आहे ती वाढत जाईल. म्हणून हे पहिल्यांदा ते घेतलं त्यांनी. त्यानंतर जे काही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे त्या राष्ट्रीय संपत्तीचा आम्ही सन्मान केला पाहिजे, तिचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, हे आमची जबाबदारी. पण होते काय, आज आपण पाहतो अनेक वर्षापासून पाहतो कुठे दंगल झाली म्हणजे आमच्या बसेस जायला जातात, रेल्वेचं नुकसान करण्यात येते, आमच्या राष्ट्रीय स्मारकाचं नुकसान करण्यात येते. हे म्हणजे एका विशिष्ट कोणी करतात असं नाही, देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जर पाहाल तर तुम्हाला दिसून येते. तर ह्या ठिकाणी आमची जी जबाबदारी आहे राष्ट्रीय किंवा सामाजिक जबाबदारी आहे तिथे आम्ही कमी पडतो. आम्ही आम्ही ही भावनाच ठेवत नाही की आमचा देश आहे, आमच्या देशाची संपत्ती आहे आणि या देशाच्या संपत्तीचा सन्मान करून त्याची जतन करणं हे आमची जबाबदारी आहे. आणि हे विसरल्यामुळे होते काय की शेवटी राष्ट्राचा त्यामुळे नुकसान होते. त्याकरता एका विशिष्ट गटाला किंवा एका विशिष्ट याला आपण दोष देत नाही, ही मानसिकता आहे. ही मानसिकता आहे एका प्रदेशाची नाही तर सर्वच देशभर हे अशा प्रकारचं आपल्याला ही मानसिकता आपल्याला आणि मानसिकता बदलण्याकरता संविधान जे आहे ह्या संविधानाचं वाचन, हे संविधानाचं वाचन पहिल्यांदा आपल्या प्रायमरी शाळेपासून झालं पाहिजे. खरं त्या मुद्द्यावर मला यायचंच आहे सर. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. गुन्हेगार मग कोणीही असो, मी त्याला शिक्षा द्यायला लावणारच नानू. मी माझ्या मुलीच्या हर एक चालीपासून 4 पावलं पुढे राहू इच्छितो. ही ती जादू आहे जी नंतर यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटते. रेखा ही भाग्याची प्रसारण रविवारी सायंकाळी 6:30 वाजता, शुक्रवारी सकाळी 11 वाजता. विश्रांतीनंतर तुमचं स्वागत. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी खरंच खूप छान एक मुद्दा तुम्ही मांडला की आपल्या ह्या संविधानाचं प्रायमरी शाळेपासूनच वाचन झालं पाहिजे. मला असं म्हणायचं आहे सर की भारतीय संविधानामुळे आपल्याला खूप हक्क, अधिकार आणि कर्तव्य याविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या सामान्य नागरिकांचंही कर्तव्य नाही आहे का की आपलं संविधान काय आहे हे जाणून घ्यावं? अगदी आवश्यक आहे ते. मला जेव्हा मी कुठल्या गोष्टी करता माझी हक्क आहे तसं म्हणतो त्यावेळेस इतरांच्या हक्काची जाणीव, त्यानंतर पर्यायानं मला सामाजिक बांधिलकी काय आहे, माझ्या देशाच्या बद्दल मला काय जबाबदारी आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आमची प्रास्ताविका काय आहे ही सुरुवातीपासूनच आपल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, ही लोकांना माहिती झाली पाहिजे, याचा आम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये आपण सुरुवात केलेली आहे की प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आमची प्रास्ताविका दररोज प्रार्थनेच्या वेळी
सकाळी त्यांना वाचून दाखवायची. अशा रीतीने त्याच्या मनावर ही एक हळूहळू परिणाम होईल आणि मुलांपासून आईपर्यंत जाते, आईपासून कुटुंबात येईल आणि हळूहळू त्या घरच्या माणसापर्यंत ती पोहोचेल. म्हणून संविधानाची सुरुवातच ही आपण प्रायमरी शाळेपासून करायला पाहिजे. आणि संविधान दिन जो आहे, आपण नाहीतरी 26 जानेवारी जे आहे, 26 जानेवारी आपण दरवर्षी साजरी करतो आणि त्या संविधानाचा सन्मान करतो. त्याचप्रकारे देशाला आपण 26 नोव्हेंबर 49ला हे संविधान आपण लोकार्पण केलं आहे, म्हणून तो संविधान दिन म्हणून देखील आपण मानतो. तर हे ज्यावेळेस अशा प्रकारची हळूहळू संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत जर पोहोचून, अधिकार जर म्हटले जबाबदाऱ्या आहेत, यातला हा दोन भाग अलग करताच येत नाही. अधिकार आणि जबाबदारी ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाण्याच्या खरंच दोन बाजू, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या अलग करता येत नाही. आणि ही जेव्हा तुम्हाला तुमच्या ह्या दिलेल्या लिखित स्वरूपातले सगळ्यात उत्कृष्ट अशी संविधान आपल्या देशाचं आहे, ह्याची जर जाणीव प्रत्येकापर्यंत गेलं, त्याच्या पर्यायाने तयार झालेले, त्याच्या अनुषंगाने झालेले जे कायदे आहेत, ते सर्व कायदे देशाच्या आणि राज्याच्या विकासाकरता झाले असल्यामुळे हे सगळे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून मानसिकता बदलणं, लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणं ही प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक नागरिकाची आणि पर्यायाने त्या ज्या संस्था आहेत, शासकीय तशाच गैरशासकीय, यांनी ही जबाबदारी घेऊन पुढे जाणं फार गरजेचं असं मला वाटतं. खरं आहे सर. नाहीतर आपण ज्या वेळेला प्रत्येकाला आपले हक्क, अधिकार याविषयी घोषणा देत असतो, नारे देत असतो, त्यावेळी आपली जबाबदारी काय आहे त्याच्यापासून दूर पळून चालणार नाहीये, नाही का? शक्यच नाही. अजून ह्या आपल्या संविधानाबद्दल किंवा हे जे आपले मूलभूत अधिकार आहेत त्याविषयी अजून काय सांगाल सर? की असे कोणते अधिकार आहेत किंवा हक्क आहेत की जे कायद्यामध्ये अजून त्याची तरतूद झाली पाहिजे? आता जसं होत आहे, आता आपण अजून पाहतो की पूर्वी जसं सरंजामशाही असल्यामुळे तुमची वेठबिगार होती, ते वेठबिगार काढण्याकरता कायदे झाले आणि त्याचा देखील आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 23 मध्ये आपण केलेला आहे की वेठबिगार नष्ट झाली पाहिजे. परंतु आज महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये अजूनही वेठबिगार आहे. वेठबिगार म्हणजे काय? हे मुलांचं आपण शोषण घेतो, मुलांना ते आपण प्रत्येक हॉटेलमध्ये जा, तुम्हाला काय दिसेल? बालमजूर आहेत. खरंय. फटाक्याच्या कारखान्यामध्ये तुम्ही जा, बालमजूर आहेत. अत्यंत धोकादायक असं हे क्षेत्र आहे, पण त्या ठिकाणी बालमजूर आहेत. म्हणजे वेठबिगार गेली का? नाही. कायदे झाल्यानंतरही गेली का? म्हणजे इथे काय आहे की थोड्याशा फायद्याकरता, थोड्याशा आम्हाला लाभ मिळावा म्हणून आम्ही आमच्या संविधानातल्या असलेल्या तरतुदीचा, त्यानंतर त्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कायद्याचं उल्लंघन करून आम्ही दुसऱ्याच्या हक्काचं शोषण करतो, दुसऱ्याच्या हक्काचा पूर्णपणे भंग करतो. अगदी खरं आहे सर. आपल्याला एक फोन आला आहे. शशिकांत कांबळे आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार सर. मला याच्याबद्दल बोलायचं होतं की आपण जे ऑफिसमध्ये बऱ्याच वेळेला जाणून आपल्या म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचे रेकॉर्ड खराब केले जातं, जाणून त्यांच्या, आणि त्याच्याबद्दल जर आपल्याकडे पुरावे असतील की यांनी जाणून खोट्या पद्धतीने रेकॉर्ड खराब केलेला आहे, तर त्याच्यावरती आपण अॅट्रॉसिटी टाकू शकतो का? आणि धन्यवाद. कांबळे साहेब, जर अॅट्रॉसिटी ऍक्ट याचं जर आपण कलम 3 भाग 2 याचं जर आपल्याला म्हणजे पुष्कळ वकिलालाही माहीत नसते, पुष्कळशा लोकांना त्याची माहिती नसते, त्यामुळे आपण ह्या गोष्टीचा पुष्कळदा म्हणजे माहिती नसल्यामुळे त्याचा आपण वापर करू शकत नाही. पण कायद्यामध्ये ही तरतूद आहे. अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये पर्टिक्युलरली म्हणजे मागासवर्गीयांच्या बाबतीतले जे CR वगैरे जे आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचा अहवाल खराब करण्यात येतो, त्याबद्दल कलम 3 भाग 2 मध्ये याची तरतूद केलेली आहे अॅट्रॉसिटी ऍक्टच्या. आणि दुसरं असं की जसं मगाशी आपल्याला पूनमताईंनी विचारलं होतं की पुरुष आणि स्त्रीच्या बाबतीमध्ये काही विशेष सवलती आहेत का, तर स्त्रियांसारखंच दलित वर्ग जो आहे, पददलित वर्ग आहे, एक विशिष्ट जात नाही
हा विशिष्ट वर्ग जो आहे त्यांच्यावर जे आतापर्यंत अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहे त्याचे काही ना काही प्रमाणामध्ये अजूनही होतात. म्हणूनच त्यांच्या पदोन्नतीच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या CRच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की या बाबतीमध्ये तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा प्रकारची तरतूद करून दिलेली आहे. त्याचे शासकीय निर्णय निघालेले आहेत. परंतु पुन्हा तोच प्रश्न येतो, कायदे जरी आहेत त्या तुमचे शासकीय निर्णय जरी आहेत पण अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता मुळात ती अन्याय करणारी असल्यामुळे तो पुन्हा अन्यायच करतो, त्याला न्याय मिळवून देत नाही. आणि त्याकरता तुम्ही स्वतः कायद्याची चांगली माहिती करून घेणं आणि संघर्षाकरता तयार राहणं, संघटित होऊन त्याचा विचार करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी सर, मला असं म्हणायचं आहे की आता ही कायद्यांची जी माहिती आहे तर शासनामध्ये अशा काही तरतुदी आहेत का की एखादं काउन्सिलिंग किंवा काय की तिथे लोकांना जास्तीत जास्त ही माहिती मिळावी? बऱ्याचदा माहितीचा अभाव असतो. आता ह्या दृष्टिकोनातून मी जेव्हा मानवाधिकार आयोगात होतो त्यावेळी मी शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये विशेषतः तहसील प्लेसवर मी त्यांचे मानवाधिकाराच्या जे काही कायदे आहेत आणि ज्या काही सोयी आहेत तरतुदी आहेत त्याचे मी कार्यशाळा घ्यायचं. मी स्वतः जायचा, लोकांपर्यंत जायचं, त्यांना हे करायला त्यांचं म्हणजे अभ्यास कसा होईल, त्यांना कार्यशाळा ज्ञान कसं प्राप्त होईल याचा विचार करतो. त्याच प्रकारे महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभागामध्ये त्या प्रत्येक जिल्ह्याच्या सामाजिक न्याय अधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्या आहेत की तुम्ही ॲट्रॉसिटी ॲक्टची जी काही तरतूद आहे किंवा सामाजिक न्याय विभागामध्ये ज्या मागासवर्गीयाकरता अनेक असलेल्या सोयी आहेत त्या सोयीची तरतुदीची माहिती लोकांपर्यंत द्या. त्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र जे आहे, रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर पुण्याला आहे, तिथे परिहार म्हणून आहे, ते चांगलं काम करतात, लोकांना मोटिवेट करतात, नॉलेज देतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टच्या बाबतीमध्ये कार्यशाळा दरवर्षी वर्षातून 2दा घेण्यात येतात. आता उद्याच मी औरंगाबादला आमची एक कार्यशाळा आहे, त्याच्यामध्ये देखील पोलीस, राजस्व अधिकारी ह्या सगळ्याचं अशा पद्धतीने मार्गदर्शन होऊ शकतं. आपल्याला एक फोन आलाय. मोहिनी पाटणकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार, जरा थोडक्यात आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. चांगला चाललाय आणि आपल्या दोघांनाही नमस्कार. नमस्कार मोहिनीजी, तर थोडक्यात आपला प्रश्न विचारा. मला प्रश्न असा विचारायचा की हे माहिती आणि अधिकार ह्याच्याबद्दल आपण संविधानाने काय केलेलं आहे व्यवस्था त्याबद्दल आपण माहिती सांगताय. तर त्यामध्ये एक अधिकार हा विचारायचा आहे की एखादी व्यक्ती जेव्हा न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी जाते आणि त्याच्यावर ती जर केस खूप वर्ष रखडली तर त्याला तो एक प्रकारचा त्याच्यावर अन्यायच होतो. तर त्याबद्दल कायद्यामध्ये काय तरतूद आहे? धन्यवाद सर. त्यांच्या प्रश्नाला आपण थोडक्यात असं अगदी काय मार्गदर्शन करू शकतो? याच्यात असं आहे की न्यायालयाच्या बाबतीमध्ये तर कुणालाही काही बोलण्याचा हक्क नाही, पण एक आहे की डिले डिनाईड जस्टिस म्हणतात ना, प्रलंबित खटल्यांमुळे प्रलंबित याच्यामुळे पुष्कळदा न्याय मिळण्यापेक्षा अन्याय होतो. पण आपल्या देशामध्ये इतके खटले नाही आहेत की त्यामुळे जरा त्या वेगाने काढणं आणि त्या प्रक्रियेमध्ये काही सुधारणा उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापासून काही सुधारणा करण्याबाबत प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता आपण पाहतोच की न्यायाधीशाच्या नेमणुकीपासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे. अपेक्षा करावी की हे अन्याय म्हणजे न्यायालय माध्यमातून कसे कमी होतील याच्यात काही ना काही शासन आणि सामाजिक याच्यातून सुधारणा होईल असं वाटतं. सुधारणा होतच असतात. सर, खरं आहे खूप छान अशी माहिती तुमच्याकडून म्हणजे ह्या कार्यक्रमाद्वारे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे. कायदे आहेत, अधिकार आहेत, फक्त त्याची माहिती आपल्याला झाली पाहिजे. अगदी तुम्हाला जाता जाता अगदी एखाद्या वाक्यात काय सांगायचं आपल्या प्रेक्षकांना? अगदी मला सर्व जेवढे काही देशातील नागरिक आहेत त्यांना एकच सांगायचं आहे की स्वतः तुम्ही ह्या सगळ्याचा अभ्यास करून स्वतः ज्ञान प्राप्त करा. की ज्ञानासारखी दुसरं कुठलीही संपत्ती नाही. आणि जे भगवान बुद्धाने सांगितलंय अत्तदीप भव, स्वतःचा मार्गदर्शक स्वतः हो. दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा मार्गदर्शक स्वतः हो आणि आपला मार्ग काढ आणि असलेल्या ज्ञानाचा वापर कर. अगदी खरं आहे सर. मला हाच मुद्दा पकडायचा की आपला मार्ग काढा आणि आपल्यात असलेल्या ज्ञानाचा उपयोग करा. नुसते कायदे करून चालणार नाही, तर आपली मानसिकता बदला. सर, तुम्ही इथे आलात आणि आज खरंच एवढं छान आम्हाला मार्गदर्शन केलं, आपल्या प्रेक्षकांनाही सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आपणही भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.